नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 10वी गणित भाग 1 साठी महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र राज्य यांनी खास करून आपल्या 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी क्वेश्चन बँक उपलब्ध करून देण्यात आलेली आहे, म्हणजेच प्रश्नपेढी. मित्रांनो, ही जी प्रश्नपेढी आहे ही आपल्यासाठी प्रश्न प्रकारांचा सराव करून देण्यासाठी देण्यात आलेली आहे. आता सदरचे जे प्रश्नपेढीतील जे प्रश्न आहेत ते बोर्डाच्या प्रश्नपत्रिकेत येतीलच असं नाही, तर एक मात्र निश्चित आहे की याचा जर सराव केला आपण तर आपल्याला 100% निश्चित फायदा होणार आहे, एवढं मी खात्रीशीर सांगू शकतो. मित्रांनो, हा जो प्रश्नपेढीचा प्रकार आहे यांनी दिलेला तो प्रकरण वाईज आणि प्रश्न वाईज अशा प्रकारचा दिलेला आहे. आता इथं प्रकरणं दिलेले आहेत, त्यावरील आधारित काही प्रश्न आहेत, तर ते आपण प्रश्नपत्रिकेच्या स्वरूपानुसार इथं सविस्तर त्याची चर्चा करू. आता प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्न पहिला याच्यामध्ये 2 उपभाग असतात, ए आणि बी. ए हा MCQ प्रकार आहे, म्हणजेच बहुपर्यायी प्रश्न विचारलेले असतात. प्रश्न विचारतात आणि त्यावर ABCD असे 4 पर्याय असतात, त्यापैकी एक पर्याय आपल्याला उत्तर म्हणून लिहायचा असतो. तर इथं प्रकरण पहिल्यामध्ये 2 चलातील रेषीय समीकरणे यामध्ये क्वेश्चन ए 1 गुणाचा MCQ, म्हणजे 4 पैकी 4 आपल्याला इथं सोडवायचे असतात. तर 2 चलातील रेषीय समीकरणामधील हे 10 प्रश्न यांनी दिलेले आहेत सरावासाठी. निश्चित अशा प्रकारचा प्रश्न आपल्याला येणाऱ्या परीक्षेमध्ये येणारच आहे. आता याच्यातलाच पहिल्या प्रश्नातलाच बी 1 गुणाचाच असतो प्रश्न. एकूण 4 सोडवायचे असतात 4 मार्काला. एकूण 4 पैकी 4 सोडवा. तर वेगवेगळ्या प्रकरणामधील वेगवेगळे प्रश्न असतात, त्यापैकी पहिल्या जो प्रकरण आहे 2 चलातील रेषीय समीकरण, त्यामधले एकूण 10 हे आपल्या इथं सरावासाठी सोडवलेले आहेत. याचा स्क्रीनशॉट काढा आणि ते तुम्ही आपल्या वहीवर सोडवा. नंतर प्रश्न क्रमांक 2 त्याच्यामध्ये बी ए आणि बी असतात. पहिला ए हा कृतीयुक्त असतो, म्हणजे कृती पूर्ण करा. एकूण 2 कृती पूर्ण करायच्या असतात. 3 कृती दिलेल्या असतात, त्यापैकी 2 कृती या 4 मार्कासाठी असतात, म्हणजे प्रत्येक कृतीला 2 मार्क असतात. मग इथं आपल्याला या प्रकरणामध्ये एकूण 5 कृती दिलेल्या आहेत. पहा इथं 5 कृती हे इथं. तर ह्या सरावासाठी दिलेल्या आहेत, अतिशय उपयुक्त आहेत. नंतर दुसरा प्रश्नामधलेच दुसरा भाग म्हणजे बी हा 2 गुणांचा असतो. 5 प्रश्न दिलेले असतात, त्यापैकी 4 सोडवायचे असतात, म्हणजे एकूण हा बी हा 8 गुणाचा असतो. तर इथं आपल्याला ह्या प्रकरणामध्ये एकूण 10 प्रश्न 2-2 गुणाचे आपल्याला सरावासाठी दिलेले आहेत, ते सोडवा. याच्यानंतरचा प्रश्न क्रमांक 3 हा कृती पूर्ण करायचा असतो. 2 कृती दिलेल्या असतात, त्यापैकी 1 कृती आपल्याला पूर्ण करायची असते आणि 3 मार्काला असते. आता या प्रकरणावर आपल्याला एकूण इथं 3 कृती इथं सरावासाठी दिलेल्या आहेत. स्क्रीनशॉट काढा आणि सोडवा. यानंतर प्रश्न तिसरा बी हा 4 प्रश्न दिलेले असतात. प्रश्न तिसऱ्या बीमध्ये 4 प्रश्न दिलेले असतात, त्यापैकी 2 सोडवायचे असतात. प्रत्येक प्रश्नाला 3 गुण असतात, एकूण 6 गुणासाठी हा प्रश्न असतो. आणि या प्रकरणावर आपल्याला 10 उदाहरणं सोडवण्यासाठी सरावासाठी दिलेले आहेत. सराव करा, निश्चितच त्याचा फायदा होईल. यानंतर
प्रश्न चौथा आणि पाचवा याच्यामध्ये ए आणि बी असा काही उपप्रकार नसतो. प्रश्न चौथ्यामध्ये 3 पैकी 2 सोडवायचे असतात. प्रत्येक प्रश्नाला 4 गुण असतात, म्हणजे 8 गुणाचा हा चौथा प्रश्न आहे. म्हणजे 4-4 गुण प्रत्येक प्रश्नाला आहे. मग आता इथं एकूण इथे या प्रकरणावर 6 आपल्याला सरावासाठी प्रश्न दिलेले आहेत. सुंदर असे प्रश्न आहेत, सोडवा, निश्चित आपल्याला फायदा होईल. त्यानंतर पाचवा 2 प्रश्न दिलेले असतात. पाचव्यामध्ये उपप्रश्न, त्यापैकी एक सोडवायचा असतो. एक म्हणजे 3 गुणाला असतो हा. मग इथं आपल्याला ह्या प्रकरणावर आधारित एकूण 4 उदाहरणं दिली आहेत, ते आपण सोडवू शकतो. यानंतरचं पुढचं प्रकरण आहे वर्ग समीकरणे. हे जे आहे वर्ग समीकरणे पहा. मग यामध्ये हा जो प्रश्न आहे, पहिला प्रश्न, तर या पहिल्या प्रश्नामध्ये एकूण आपल्याला 7 उदाहरणं आपल्याला सोडवायला दिलेली आहेत. 1 गुणाचा बहुपर्यायी प्रश्न म्हणजेच MCQ. तर हे आपण सोडले तर आपल्याला निश्चित ह्याचा फायदा होईल. याचा स्क्रीनशॉट काढा, सोडवा. नंतर पहिल्यातलाच ब प्रश्न बी प्रत्येकी 1 गुणाचा असतो. 4 सोडवायचे असतात. तर इथं आपल्याला इथं वर्ग समीकरणावर आधारित ब मध्ये 1 गुणाचे आपल्याला एकूण इथं 5 सरावासाठी दिलेले आहेत. छान आहेत, सोडवा. यानंतर प्रश्न दुसरा कृतीयुक्त म्हणजे कृती पूर्ण करा. यावर एकूण त्यांनी 4 उदाहरणं आपल्याला सरावासाठी दिलेली आहेत, ते सोडवा. यानंतर प्रश्न दुसऱ्या बी 2 गुणांचा असतो, म्हणजे प्रत्येकी 2 गुणांचा, लक्षात घ्या. तर इथं एकूण 6 उदाहरणं आपल्याला सोडवायला दिलेली आहेत. ती 6चे 6 आपण सोडू शकतो. आता इथं याच्यानंतरचा प्रश्न तिसरा अ प्रत्येकी 3 गुणाची कृतीयुक्त प्रश्न असतो. एकच कृती पूर्ण करायची असते, 2 दिलेले असतात. तर इथं आपल्याला इथं त्यांनी सोडवण्यासाठी आपल्याला इथं 2 उदाहरणं दिलेली आहेत, कृती पूर्ण करा. यानंतर तिसरा ब मध्ये 3 गुणाचंच असते. 3 गुणांचे 2 प्रश्न सोडवायचे असतात, 4 दिलेले असतात. तर इथं आपल्याला इथं 4 दिलेत, परंतु ह्यातला एखादा प्रश्न येत असतो. तर हे 4 आपल्याला इथं सरावासाठी छान दिलेले आहेत. प्रश्न चौथा प्रत्येकी, आता इथं प्रश्न चौथा हा 3 पैकी 2 सोडायचे असतात, प्रत्येकी 4 गुणाचा असते. मग आता इथं 2 सोडायचा 8 गुणाचा हा खरा प्रश्न चौथा आहे. इथं आपल्याला इथं 5 उदाहरणं आपल्याला सोडवायला दिलेली आहेत, ती सोडवा. इथं स्क्रीनशॉट काढा इथं. यानंतर प्रश्न पाचवा प्रत्येकी 3 गुणाचा असतो, एकच सोडवायचा असतो. तर हे एक उदाहरण दिलेलं आहे, ते सोडवा. यानंतरचं प्रकरण आहे अंकगणिती श्रेणी. मग या अंकगणिती श्रेणीमध्ये पहिला जो प्रश्न आहे 1 गुणांचा MCQ प्रकार, तर इथं आपल्याला 10 इथं सरावासाठी उदाहरण दिलेले आहेत, ते सोडवा. यानंतर पहिल्याच प्रश्नामधला बी इथं 10 प्रश्न दिलेत. नंतर प्रश्न दुसरा ये कृती पूर्ण करा, 2 कृती पूर्ण करायच्या 3 पैकी. तर इथं देखील ह्या प्रकरणावर आधारित सरावासाठी आपल्याला 5 कृती दिलेल्या आहेत. पहा इथं 5 कृती दिलेल्या आहेत. तर ह्या तुम्ही सोडू शकतात. नंतर प्रश्न तिसऱ्यातलाच बी हा उपप्रश्न, यात एकूण 10 उदाहरणं आपल्याला सोडवलेली आहेत. पहा इथं 10. तर हे आपण सोडू शकतो ते. आता नंतर प्रश्न
तिसरा ए, कृती पूर्ण करा. एक कृती पूर्ण करायची, 2 दिलेले असतात. तर त्यातलं पहा इथं एकूण आपल्याला इथं एक कृती दिलेली आहे इथं पहिली, दुसरी इथं आहे, तिसरी, एकूण 4, 5 कृत्या आपल्याला इथं या तिसरा ए मधले दिलेले आहेत. तर याच्यानंतर प्रश्न चौथा, अंकगणिती श्रेणीमधलाच 4 गुणांचा प्रश्न चौथा. खालील उपप्रश्न सोडवा. तर एकूण 10 उपप्रश्न म्हणजे सरावासाठी आपल्याला हे उदाहरण दिलेले आहेत. तर ते तुम्ही सोडू शकता. आता याच्यानंतरचं जे प्रकरण आहे, म्हणजे आता एक लक्षात घ्यायचं, 5व्या प्रश्नामध्ये याच्यावर आधारित येणार नाही. आता हे प्रकरण संभाव्यता. आता इथेही MCQ प्रकारामध्ये एकूण 7 आपल्याला प्रश्न दिलेले आहेत सरावासाठी. यानंतर पहिल्याच बी मधलं उपप्रश्न सोडवा, एक मार्काचा. तर इथं 5 उदाहरणं आपल्याला सोडवण्यासाठी दिलेली आहेत. स्क्रीनशॉट काढा आणि ते सोडवा. निश्चित तुम्हाला फायदा झाल्याशिवाय राहणार नाही. आता प्रश्न दुसरा, खालील कृती पूर्ण करा 2 गुणांचे संभाव्यतामध्ये. पहा इथं एकूण 4 कृती दिलेल्या आहेत. त्या 4ची 4 तुम्ही सोडवा, निश्चित फायदा होणार आहे. इथं स्क्रीनशॉट काढा. यानंतर प्रश्न दुसरा बी, खालील उपप्रश्न सोडवा 2 गुणांचा. इथं बी आपल्याला एकूण 5 उदाहरणं आपल्याला सोडण्यासाठी दिलेले आहेत. तसंच प्रश्न तिसरा ए, खालील कृती पूर्ण करा. एकच कृती आहे, सोडवायची आहे. तर इथं आपल्याला एक दिलेली आहे, ते आपण सोडवा. प्रश्न तिसरा बी, खालील उपप्रश्न सोडवा 3 गुणांचं. तर इथं एकूण 4 उदाहरणं आपल्याला दिलेली आहेत. प्रश्न तिसरा बी मध्ये 4 पैकी 2 सोडायचे असतात. म्हणजे 4 पैकी 1 निश्चित हे संभाव्यतेवर आधारित असणार आहे. प्रश्न चौथा, 4 गुणांचं, 3 पैकी 2 सोडवा. तर इथं आपल्याला 3 उदाहरणं दिलेली आहेत. पहा इथं 3 उदाहरणं पहा इथं. तीन उदाहरणं आहेत. 1 मिनिट. आता इथं प्रश्न चौथ्याचं प्रश्नाचे किती, इथं 3 पैकी 2 सोडायचे, 4 मार्काला 1 असते. तर एकूण 8 मार्काचा हा प्रश्न आहे चौथा. त्यामध्ये आपल्याला 3 हे दिलेले आहेत. आता याच्यानंतर प्रश्न 5वा, 3 गुणांचे प्रश्न असतात. 1 सोडवायचा असतो आणि 2 दिलेले असतात. त्यामध्ये आपल्याला इथं एकूण 5 उदाहरणं आपल्याला सरावासाठी दिलेले आहेत. ते तुम्ही सोडवा, निश्चित तुम्हाला फायदा होईल. आणि ही प्रश्नपेढी जर आपल्याला पाहिजे असेल तर आपण हे जे महाराष्ट्र शासनाचं शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र या वेबसाईटला, या पेजला भेट देऊन तिथं आपण हे 10वीचं क्वेश्चन बँक ही डाउनलोड करू शकतो. आणि सर्वच विषयाचे आहेत. हे आज मी तुम्हाला उदाहरण दाखल फक्त आपल्याला गणित भाग 1 यामधलं दाखलेलं आहे. यानंतर गणित भाग 2 चे नंतर आपण पाहू. मित्रांनो, हे दिलेली जी क्वेश्चन बँक आहे, प्रश्नपेढी आहे, तुम्ही सोडवा. निश्चितच तुम्हाला फायदा झाल्याशिवाय राहणार नाही.